आई फोन नाही उचलते मला. हो हॅलो दादा. स्वीटू, अगं हा कुठला नंबर आहे? माझ्या लक्षातच झालं नाही. ए स्वीटू, कशी आहेस बाळा? सासरी सगळं छान चाललंय ना? काय तू तिथे खुश आहेस म्हटल्यावर ना ह्या चपात्या सुद्धा गोट मारून खाईत मी. आणि बघ स्वीटू, तू स्वतः चपात्या करून तुझ्या सासूबाईंना दे, खुश होतील बघ. काय स्वीटू, वरवर तापट आणि खाष्ट असणारी माणसं ना अशी ना खूप अशी मृदू असतात. हॅलो 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 स्वीटू, काय काय झालं? सगळं ठीक आहे ना? हो. तू सहजच फोन केला होतास ना मला? तुमची चौकशी करायला फोन केला होता. अगं तू सुखात आहेस म्हटल्यावर मी मजेतच असतो बघ. तू बरी आहेस ना? हो, ठेवते फोन. हा, बाय. थँक्यू थँक्यू. नाही, मी इथे नाही राहू शकत आता. काय ग, कुठे चाललीस? चल घरी. कुठलं घर? कुठलं घर? कोणाचं घर? काय बोलतेस तू? कोणाचं घर काय, कोणाचं घर, कुठलं घर काय? आणि माझं घर, तुझ्या नवऱ्याचं घर काय डोक्यावर पडलीये का तू? मी डोक्यावर पडलीये? हा, मी डोक्यावर पडलीये? तुमची आई तुमच्यासाठी मुलगी शोधते, तुम्हाला ते सगळं मान्य आणि मी डोक्यावर पडलीये? नाही, मला जे वाटलं होतं ना पहिल्या रात्री तेच करेक्ट आहे, तेच बरोबर आहे. तुमचा काहीतरी स्वार्थ आहे हा लग्न करण्यामागे. हे जे सगळं तुम्ही वागताय ना ते खोटं आहे. मी तुम्हाला हे नातं टिकवायचंय ते फक्त माझ्या बरोबर येणाऱ्या वस्तूंसाठी. तुम्हाला सोर्स म्हणून माझा वापर करायचा हेच आहे ना? मला या घरात राहायचंय ना मला तुमच्या बरोबर राहायचंय आता. अगं असं काय करतेस तू? पोकट्याने आत घरात चल. मी नाही येणार. हे बघ, मान्य आहे मला तुला असं वाटणं स्वाभाविक आहे, पण काय ना, माझी आई आहे ती शेवटी. तिलाही वाटत असेल तिच्या मुलाविषयी, बोलली असेल ती लग्नाविषयी, शोधत असेल मुलगी एखादी. मग मी काय लगेच जाऊन लग्न केलं का दुसरं? नाही ना, नाही ना केलं लग्न. शांत हो, असं काही होणार नाही. तू आज हात सोडा. आज चल मुकाट्यात. मी येणार नाही. हात सोडा. बघ मुकाट्यानं आज चल आणि आवाज वाढू नकोस. मोहित, हात सोडा. मी आवाज नाही येणार. वाढू मला नको. नाही राहायचंय मी दाखवून तुमच्याबरोबर. देतो. आज चल. चल मोहित, आज चल आधी तो. मोहित. आई, आई, हे बघ आली तुझी सून. अरे मावशी सांगते तर एकदा मुलीला भेटून घे ना, मग पुढचं पुढे बघू आपण. पुढे बघू. अरे म्हणजे नाही आवडली तर नकार दे ना, पण होकार असेल तर. एक मिनिट, तुम्ही आधीच होकार ठरवलाय म्हणजे याचा अर्थ तोच होतो ना? तसं काही नाहीये, फोर्स नाहीये, पण भेटून घ्यायला काय हरकत आहे? हा नलू, त्यांना कळव तसं. चालेल, लगेच फोन करते. आईशी बोलून घेते ना तिच्या. अरे तो माझा मोबाईल आता आलीस तेव्हा हातात होता ना तुझ्या. हो. नलू मावशी तिकडे बघ. अरे नलू मावशी, 15 मिस कॉल आहेत कोणाचे तरी. काय? कोणाचे आहेत? काय माहिती, अननोन नंबर आहे. जरा लावून बघ ना. हॅलो. हॅलो, या नंबरवर फोन आला होता. हो हो हो, हा मोहितच्या बायकोने केला होता.
खूप टेन्शन मध्ये वाटली हो मला. काहीतरी गडबड दिसतीये. तुम्ही तिच्या नातलग आहात का? हा हा हो हो. काय रे ओम, कुणाचा फोन होता? हॅलो हॅलो. तुम्ही दरवाजा का लावला? दरवाजा उघडा पहिले. दरवाजा उघडा मोहित, दरवाजा उघडा. हळू हळू हळू. काय आरडाओरड करतेस ग तू उगाच? शांत हो तू. आणि दरवाजा लावायचा नाही का? मान्य आहे, मी तुला बाहेरनं खेचत इथपर्यंत आणलं त्यासाठी सॉरी. पण तू काय ना, तू आवाज चढवत होतीस बाहेर विनाकारण. मला आणि मुळात ही काही चाळ नाहीये, ही फ्लॅट सिस्टीम आहे. तू तू शांत हो. तू का घाबरतेस उगाच? आम्ही काही करणार नाही होत तुला. आई काही बोलली का तुला? वाटलंच होतं. आई तू कशाला का तिला काही बोलत असतेस? वाटेल ते बोलत असतेस तू तिला. तुला माहिती का आता तुझ्या बोलण्यामुळे ती बाहेर गेली, तरा 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 ती रस्त्यावरून चालली होती. काय मनस्थितीत ती चालली होती तुला माहितीये का? आणि अशा मनस्थितीत जर तिने तिचं काही बरं वाईट करून घेतलं असतं तर काय झालं असतं? बोल, तू मलाच बोल. नाही नाही बरोबर आहे. आता बायको घरात आली आहे ना, तर जन्मदात्या आईची काहीच किंमत नाहीये. तुला ना तिचाच पुळका येतो. हे बघ, काही पुळका वगैरे नाहीये मला कुणाचा. मी सत्याची बाजू घेतोय आणि सत्य हेच आहे की तू माझ्या बायकोला हर्ट केलंस. नको लक्ष देऊ तिच्याकडे. तिचं ना आता वय झालंय, ज्ञान गेल्यासारखं वागायला लागली ती. इग्नोर कर. हे बघ, आणि मुळात मी तुझा नवरा आहे, त्यामुळे तू इतर कोणाकडे लक्ष देऊ नकोस. तू शांत हो. हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, तू इथून कुठेही जायचं नाहीस. तुला माझी शपथ आहे. जर शांत झाली असशील आणि गॅस वगैरे पेटवता येणं शक्य असेल तर जा, छानपैकी स्वतःसाठी चहा कर आणि उरला तर मला पण दे. ओम, कोणाचा फोन होता? ते क्रेडिट कार्ड कंपनीवाल्यांचा फोन होता. बरं मग काय म्हणणं आहे तुझं? काय म्हणजे तुला आणि मावशीला जे योग्य वाटेल ते करा. म्हणजे तू तयार आहेस? अगं तू एक काम कर, तू त्यांना फोन कर आणि सांग आपण भेटायचा कार्यक्रम ठरवूया. लगेच कर, लगेच कर, लगेच कर. ओम फोन दे ना. आई आणि मावशीला स्वेटू बद्दल कळलं तर ते खूप काळजी करतील. त्यापेक्षा मी एकटाच जातो तिथे, काय प्रॉब्लेम आहे बघून तर येतो. आई ऐक ना, मी जरा बाहेर जाऊन येतो, एक काम. लवकर ये. हा लवकर ये रे. हा हा तुम्ही बोलता का माझ्या मैत्रिणीशी? हा हा हो हो, शकुंतला खानविलकर. हा मुलीची आई. हॅलो. दूध. आता बघच कशी जिरवते ते. अगं आधी तापव ना दूध, मग चहात घाल. हा हे बघ, हे भांड इथे. अगं काय झालं? काय झालं? काय काय होतंय? काय काय झालं? अगं काय झालं? काय झालं? हे बघ, हिच्या हाताला बघ ना. अरे काय झालं? काय झालं? मला नाही माहिती.
पाणी बघू बघू. हो हो थांब 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 बघू. अरे बापरे चटका बसलाय. बर चल 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 तू ये. चांगली जिरवली हिची. कशी वाटली माझी नवीन बाईक? मस्त आहे, खूप छान. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, हे मागे बसून एक राईड मारल्यावर मग ठरवायचं. नको बस पटकन, काही नाही. आज नको, नंतर. काय झालं? ते ते उंच असं मला भीती वाटते. काही नाही होणार, माझा हात नंतर कधीतरी बसते ना. ओके, काय झालं? बस तिथं. ठीक आहे, मी माझ्या मुलाशी म्हणजे ओमशी सगळं बोलते, मग कधी भेटायचं ते ठरवू आपण. नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके. चांगली आहेत ग मंडळी. अगं वहिनी म्हणाले मुलगी पण तितकीच चांगली आहे. थँक्स कनाले, तुझ्यामुळे सगळं जुळून आलं बघ. वेडी आहेस का तू? थँक्स बिंक्स काय? ओम काय माझा मुलगा नाहीये? तसं नाही, म्हणजे माझ्यापेक्षा जास्त तुझाच हक्क आहे त्याच्यावर. माझा ओम सेटल होऊन दे बस. नको ना काळजी करूस, आता सगळं नीट होईल बघ. आपल्या दोन्ही मुलांचं आयुष्य अगदी मार्गी लागेल. तुझ्या तोंडात साखर पडो. देवा, सगळं ठीक होऊ दे बाबा. लक्ष कुठे असतं ग तुझं काम करताना? हा, केवढं भाजलंय, सगळं लाल 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 झालंय. जळतंय ना, आगाग होते ना खूप. एक काम कर, तू या थंड पाण्यात हात घाल, म्हणजे तुला बरं वाटेल. हो झालं 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 झालं. ठेव 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 ठेव. बरं वाटेल, शांत बघ. बरं वाटतंय? हळू थांब 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 थांब. बघ किती लाल झाला सगळा हात. हळू 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 हळू. आता उद्यापासून कामं कशी करणार तू? नाही आजचं ठीक आहे, हात तुझ्या हाताला भाजलंय म्हणून एक दिवस आई करेल कामं, पण उद्यापासून तुलाच कामं करावी लागणार आहेत. शेवटी सून आहे तू या घरची, तुझ्याही काही जबाबदाऱ्या आहेत ना, आहेत की नाही? मग हो, आता माहेरचे लाड, शकू मावशींचे लाड, हे सगळं संपलंय, ते सगळं विसरायचं आता. इथून पुढे तुझे फुकटचे लाड होणार नाही. म्हणजे कसं आहे ना, माझी आई ना जरा वेगळ्या विचारांची आहे. तिचं असं म्हणणं आहे की सुनेनं तिचं ऐकावं. सॉरी, ती सांगेल तसं वागावं. त्यामुळे आता इथून पुढे माझी आई आणि मी सांगेन तेच होणार. होणार ना? होणार ना? आता समजा मी या घरात माझ्यासाठी दुसरी बायको वाढली, तर तिचं सगळं तुलाच करावं लागणार आहे. अरे आज काय काढते? समजा आता लगेच आणलीये का मी? नाही, समजा. आता ना नोकरी, ना माहेर, पण ना बाहेर जाणं, ना शेजारी बाजारी कोणी नाही. आता ना फोन, ना जुना कोण. आता सगळं विसरायचं. आता मी सांगेन ते आणि तसंच वागायचं. मोहित हात सोडा. येते का लक्षात तुझ्या?
यापुढे या घरातून तुझी सुटका नाही. सर तुम्ही हे इथे कसं काय? काय झालं स्वीटू, तू ओरडत का होतीस? एक मिनिट हा. तुम्ही असं हे दार ढकलून घरात घुसलात. आमची कडी तुटलीये. तुमच्याशी बोलत नाही मी. स्वीटू काय झालं? हाताला काय झालंय? बघू मला. एवढं कसं भाजलंय स्वीटू? हे का भाजलंय? मोहित हे काय? सर हे चहाचं भांड उचलताना तिला चटका बसला चुकून, हो ना? हा हा. एवढं चुकून भाजतं मोहित? तू म्हटला होतास मी स्वीटूची काळजी घेईन. मी आता औषधच लावत. तू मला म्हटलं होतास की माझं स्वीटूवर खूप प्रेम आहे. आहेत सर. तू मला म्हटलं होतास की मी स्वीटूला सुखात ठेवेन मोहित. मी तिला हर्ट केलं, मी तिला नको नको ते बोललो, मी तिला घरातून बाहेरही काढला. हे सगळं तू म्हटलं होतास तुझं मॅरिड लाईफ चांगलं राहावं म्हणून मी केलं. पण आय कॅन सी तू तिची काळजी घेतोयस. ही काळजी आहे? ही काळजी आहे का मोहित? सर काय करताय सर तुम्ही? काय करताय म्हणजे काय? अगं बघत काय उभी आहेस? बोल ना काय. ए, माझ्याशी बोल. ओ प्लीज. तिच्याशी नाही बोलायचं, तिच्याकडे बघायचंही नाही आता, कळलं का? आणि काय 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 म्हणत होतास तू? काय म्हणत होतास? आता इथेच राहायचं म्हणजे काय? सर ही पद्धत नाहीये सर. ही पद्धत नाही. ही पद्धत आहे का? तुम्ही ही पद्धत आहे? तुला घरात करायचं नाही. तुला काय वाटलं? तू तुझ्या मागे पुढे कोणी नाही आहे. तिला फुलासारखं जपायचं सोडून तिला छळत राहिलास तू. छळत राहिलास तिला. काय मुकटपणे सहन करत राहिली सगळं मोहित. सहन केलंय तिने. ये इकडे ये. मग ती शिक्षाच देतो. अहो सोडा सोडा वाचवा. बस प्लीज. बस. ओ नाही. ओ बस. ओ बस. इकडे ये. प्लीज 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 बस. ओम ओम बस. ओम अगं सांग ना त्याला. ओम 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 नाही. ओम अहो सोडा ना. चल स्वीटू, तुझ्या बरोबर राहण्याची त्याची लायकी नाहीये.